वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 या सब्जेक्टचे युनिट 1 पासून युनिट 6 पर्यंत सगळे डिस्कस केलं होतं. कोणाला किती वेटेज आहे आणि कसा स्टडी करायचा त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. आता आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 1 पासून. सो युनिट 1 चं नाव आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. या युनिट मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पहिले पाहून घेऊया. सो अख्ख्या युनिटचा जो फोकस आहे तो फोकस आहे सोल्युशन काढण्यावर. सोल्युशन कोणाचं काढायचं आहे आपल्याला? या एलडीचं सोल्युशन काढायचं आहे. कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन असतं y इज इक्वल टू सोल्युशन असतं y इज इक्वल टू सो y इज इक्वल टू yc प्लस yp. या दोन गोष्टींवर अख्खा युनिट 1 टार्गेटेड आहे आपला, yc आणि yp. तर सगळ्यात पहिले बघूया व्हॉट इज yc. yc ला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. yc is complementary function and yp is particular integral. yp is particular integral. सो आपल्याला yc काढायचा असतो, yp काढायचा असतो, दोन्ही ऍड करायचे असतात तर आपल्याला मिळतं फायनल सोल्युशन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्यासाठी 4 रूल्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्यासाठी 4 रूल आहे. सो हा एक पार्ट असतो आणि पर्टिक्युलर इंटिग्रल काढण्यासाठी 3 मेथड्स आहेत. पर्टिक्युलर इंटिग्रल काढण्यासाठी 3 मेथड्स आहेत आणि प्रत्येक मेथडचे स्वतःचे काही रूल्स आहेत. सो बघा ह्याला फक्त 4 रूल्स आहेत, बट ह्याला 3 मेथड्स आणि प्रत्येक मेथडला त्याचे रूल्स आहेत. सो फर्स्ट इज जनरल मेथड, second is shortcut method, and third is variation of parameters. व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. सो या 3 मेथड आणि या 3 मेथडचे स्वतःचे रूल्स. सो हा ओव्हरऑल झाला yc प्लस yp काढण्याचे काही टाइप्स. याच्या व्यतिरिक्त आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत कॉचीज अँड लेजेंडर्स होमोजिनस इक्वेशन. कॉचीज अँड लेजेंडर्स होमोजिनस इक्वेशन हे आपण शिकणार आहोत. हा एक वेगळा टाइप आहे, या सगळ्यांच्या पासून थोडा वेगळा. फॉर व्हेरिएबल कोएफिशिएंट इक्वेशन, कॉन्स्टंट कोएफिशिएंट इक्वेशन आणि व्हेरिएबल कोएफिशिएंट इक्वेशन यातला फरक आपण न्यूमरिकल शिकता पाहूया. बट व्हेरिएबल कोएफिशिएंट इक्वेशन साठी आपण कॉचीज आणि लेजेंडर्स हा टाइप वापरतो. याच्या व्यतिरिक्त हा एलडी आपण का शिकायचा? वाय टू स्टडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन त्याचं सोल्युशन. त्यासाठी आपण सगळ्यात शेवटचं शिकणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ एलडी. ऍप्लिकेशन ऑफ एलडीई हे आपण शिकणार आहोत. ह्याचे ऍप्लिकेशन आहे कुठे? ह्याचे ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स. ह्याचे ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये. सो अख्खा युनिट 1 ओव्हरऑल एवढ्या पार्ट मध्ये डिवाइड आहे. सगळ्यात पहिले आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, सेकंड इज पर्टिक्युलर इंटिग्रल आणि त्याचे 3 मेथड्स, देन कॉचीज अँड लेजेंडर्स, अँड द लास्ट इज ऍप्लिकेशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि त्याचे 4 रूल्स पाहून घेऊया. तर सगळ्यात पहिले कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्यासाठी काही 4 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण लिहून घेऊया आणि एक इक्वेशन दाखवतो. तर बघा याला म्हणतात लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 2. हे बघा ही त्याची ऑर्डर आहे, हायेस्ट डिग्री ऑफ डेरिव्हेटिव्ह याला आपण म्हणतो ऑर्डर. याची ऑर्डर किती आहे? याची ऑर्डर आहे
2. सो याचं आपण सॉल्व्ह करताना y कसा काढायचा ते पाहून घेऊया. स्टेप नंबर 1 इज पुट d by dx और रिप्लेस d by dx by कैपिटल D. सगळ्यात पहिली स्टेप रिप्लेस d by dx by कैपिटल D. सेकंड स्टेप फाइंड ऑक्झिलरी इक्वेशन. फाइंड द ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? phi of d is equal to 0. Find auxiliary equation. Third step is to find roots of auxiliary equation. To find roots of auxiliary equation. And the fourth one is put the roots in the formula. Put the roots in the फॉर्म्युला. सो हे 4 रूल्स आपल्याला वापरायचे आहेत. हे 4 रूल्स वापरल्यानंतर आपल्याला आपलं y मिळणार आहे. सो मी एक एक्झाम्पल घेतलंय. एक सिंपल डिफरन्शियल इक्वेशन घेतलेलं आहे. d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस 3dy बाय dx प्लस 2y इज इक्वल टू e रेज टू x. सो फर्स्ट स्टेप काय आहे? पुट d बाय dx विथ कॅपिटल D. इथे पुट करणार आहे मी आता. हा बघा हा d बाय dx आहे. याला जर का मी कॅपिटल D ने रिप्लेस केलं तर इथे d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर आहे. म्हटल्यावर काय येणार? d स्क्वेअर हा y ॲज इट इज प्लस 3 d बाय dx ला dy प्लस 2y इज इक्वल टू e रेज टू x. हे झालंय माझं फर्स्ट स्टेप टू रिप्लेस d बाय dx बाय कॅपिटल D. सेकंड स्टेप मला ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करायचंय. त्यासाठी मी पहिले बघा इथला y कॉमन काढतो. हा जो y आहे हा कॉमन काढल्यानंतर d square plus 3d plus 2y is equal to e raised to x. Now what is the auxiliary equation? Auxiliary equation is the function of d. इथे तुम्हाला फंक्शन ऑफ d कुठला दिसतोय? हा बघा फंक्शन ऑफ d म्हणजे काय? ज्याच्यात फक्त आणि फक्त d येत आहे. हा बघा हा फंक्शन ऑफ या फंक्शन ऑफ d ला तुम्हाला इक्वेट करायचे 0 शी, तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल. Therefore d square plus 3d plus 2 is equal to 0. This is my auxiliary equation. So हा झाला माझा auxiliary equation. Step number 2 summary. Step number 3 to find the roots of auxiliary equation. रूट्स कसे काढायचे? रूट्स काढण्याची सगळ्यात सिंपल मेथड आहे ती आहे कॅल्क्युलेटर वापरायची. कॅल्क्युलेटर वापरून रूट्स कसे काढायचे हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणारच आहोत. या लेक्चर मध्ये बेसिक सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे रूट कसे काढायचे हे मी सांगतोय. हे बघा हा जो लास्ट नंबर आहे याचं मल्टिप्लिकेशन आणायचंय आणि मिडल नंबर आहे याचं ऍडिशन आणायचंय. याचा अर्थ कुठलेही 2 नंबर घ्या, असे 2 नंबर घ्या की त्या दोघांना जर मी मल्टिप्लाय केलं तर मला हा नंबर मिळेल आणि त्याच नंबरला मी ऍड केलं तर मला हा नंबर मिळेल. असे 2 नंबर शोधायचे कसे? तर ह्या 2 चे फॅक्टर्स काढायचे. हा जो थर्ड नंबर असतो ना थर्ड, या थर्ड नंबरचे फॅक्टर्स पहा. फॅक्टर्स म्हणजे काय? 2. तर 2 चे फॅक्टर्स आहेत 2 आणि 1. 2 1 जा 2. तर 2 आणि 1 हे झाले आपले फॅक्टर्स. सो हे 2 आणि 1 जर का मी मल्टिप्लाय केलं तर मला मिळतंय 2 आणि हेच 2 आणि 1 मी जर का ऍड केले तर मला काय मिळतंय 3. याचा अर्थ 2 आणि 1 आपले फॅक्टर्स आहेत. मग हे फॅक्टर्स लिहायचे कसे? d plus 1 d plus 2 is equal to 0. हे आपले फॅक्टर्स झालेले आहेत. मी लिहिले हे रूट्स नाही आहेत, हे फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स बघा चेक करायचे. 1 into 2 2, 1 plus 2 3. येस वी आर राईट. म्हणजे आपले जे फॅक्टर्स झाले ते बरोबर आलेले आहेत. आता रूट्स कसे काढायचे? तर हे जे 2 फॅक्टर्स झालेत या फॅक्टर्सची साइन चेंज करायची. इथे बघा +1 आहे आणि +2 आहे. साइन चेंज केलं तर काय होईल? -1 -2. येस दीज आर आवर रूट्स आलेले आहेत आपले. फॅक्टर्सची साइन चेंज करायची, आपल्याला आपले रूट्स मिळणार आहेत. बघा स्टेप 1 डी पुट करायची, स्टेप 2 फंक्शन ऑफ डी फाइंड करायची आणि स्टेप 3 रूट्स फाइंड करायचे. हे आपण रूट्स फाइंड केलेले आहेत. आता स्टेप 4 काय आहे?
पुट द रूट्स इन द फॉर्म्युला. फॉर्म्युले मी आता सांगतो कसे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिले रूट्स किती टाईपचे असतात, तर रूट्स दोन टाईपचे असतात. बेसिकली रूट्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स. द फर्स्ट टाइप इज रियल नंबर and the second type is complex number. What is real number? 1 2 3 4 5 6 7 8 -1 -2 1.5 1.8 2.5 any number, it is a real number. Okay, and what is a complex number? जेव्हा त्याच्यात I येतो, I for example 3 plus 2I, it is an imaginary part आला की तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल 1 plus 3I, एनिथिंग जिथे जिथे आय येईल तिथे तिथे तिला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. सो या दोन टाईपच्या डिपेंडंट वर आपण 4 फॉर्म्युले बनवलेले आहेत. ते फॉर्म्युले आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे रियल अँड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळं. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळं, म्हणजे नंबर रियल आहेत पण वेगवेगळे आहेत. पहिला टाइप. सेकंड रियल अँड रिपीटेड. रिपीट झाले, रिपीट म्हणजे सेम नंबर परत परत रिपीट झाले त्याला आपण म्हणतो रिपीटेड. सेकंड टाइप इज रियल बट रिपीटेड. थर्ड टाइप आहे कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट. अँड ऑफकोर्स फोर्थ पॉइंट असणार आहे कॉम्प्लेक्स अँड रिपीटेड. म्हणजे मी जर मगाशी जे दोन टाइप सांगितले रियल आणि कॉम्प्लेक्स, त्याला आपल्याला अजून दोन याच्यात डिवाइड केले. रियल रिपीटेड, रियल डिस्टिंक्ट, इमॅजिनरी रिपीटेड आणि इमॅजिनरी डिस्टिंक्ट. सो हे 4 टाइप झालेत. त्या 4 टाइपचे आपण फॉर्म्युलेज बघूया आणि कसे आपण यूज करतो ते चेक करूया. रियल अँड डिस्टिंक्ट साठी फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आहे C1 e raised to m1x plus C2 e raised to m2x. ह्याच्यात C1 आणि C2 कॉन्स्टंट आहेत. E is an exponential function. X is our variable. X is our variable. मग उरलं कोण? M1 आणि M2. हे M1 आणि M2 म्हणजे आपले रूट्स आहेत. मगाशी आपण जो क्वेश्चन सॉल्व केला त्याच्यात आपले रूट्स आले होते -1 आणि -2. येस दे वर रियल, येस दे वर डिस्टिंक्ट. सो रियल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत म्हणजे हा टाइप. सो मी मग एक्झाम्पल घेतो. D इज इक्वल टू -1, -2. जर मी आन्सर इथे पुट केलं तर माझा YC काय येईल? हो, YC संपलेला आहे. रियल अँड डिस्टिंक्ट साठी जे काही दोन रूट्स आले ते मी फक्त M1 आणि M2 च्या जागेवर पुट केले. माझं YC संपला. काय होईल जर का 3 रूट्स आले, -1, -2 आणि -3 पण आला, तर अशा वेळेला असे 3 टर्म्स येतील, C1 C2 आणि C3. सो जेवढे रूट्स तेवढे तुमचे C1 C2 C3 च्या टर्म्स, तेवढं मोठं तुमचं YC चा आन्सर. हा टाइप झालाय रियल अँड डिस्टिंक्ट. नेक्स्ट टाइप इज रियल अँड रिपीटेड. आता जेव्हा रूट रिपीट होतो तेव्हा काय चेंज होतो तो बघा फक्त. C1x plus C2 e raised to mx. काय झाला चेंज? इथे C1 C2 वेगवेगळा होता, इथे C1 C2 एकत्र आणलेला आहे आणि फक्त C1 ला लावलाय x. हे कधी जेव्हा दोन रूट्स रिपीट होतील तेव्हा. समजा 3 रूट्स रिपीट झाले तर काय होईल? C1x² plus C2x plus C3 e raised to mx. 3 रूट्स रिपीट झाल्यावर C1 C2 C3 3 आले, फक्त x² ने स्टार्ट झाला. जर का 4 रूट्स रिपीट झाले तर कशाने सुरू होणार? x raised to 3 ने. 5 रूट रिपीट झाले तर x raised to 4. बाकी C1 C2 C3 C4 C5 चालू राहील. फॉर एक्झाम्पल D इज इक्वल टू 3,3. रूट्स रियल आहेत? हो. रिपीटेड आहेत? हो. सो मी कुठला वाला फॉर्म्युला वापरणार? पहिला वाला, कारण दोनच रूट्स रिपीट झालेले आहेत. सो YC आला
C1x plus C2 e raised to 3x. सो रूट्स रिपीट झालेत म्हणून मी हा फॉर्म्युला वापरलाय C1x plus C2 e raised to 3x. नेक्स्ट इज कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट. आता कॉम्प्लेक्स नंबर दिसतो कसा? इट इज लाईक दिस, अल्फा प्लस ऑर मायनस आय बीटा. अल्फा म्हणजे काय? अल्फा त्याचा रिअल पार्ट आहे, अल्फा त्याचा रिअल पार्ट आहे आणि बीटा बीटा त्याचा इमॅजिनरी पार्ट आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, अल्फा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. अल्फा पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. बट बीटा नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. बीटा नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. काहीही उदे बीटा तुम्हाला पॉझिटिव्हच घ्यायचा आहे. तो वायसीचा फॉर्म्युला लिहून देतोय मी. फॉर्म्युला आहे e रेज टू अल्फा एक्स, अल्फा रियल पार्ट, C1 cos बीटा एक्स इमॅजिनरी पार्ट प्लस C2 साइन बीटा एक्स इमॅजिनरी पार्ट. सो हा आहे आपला फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल d इज इक्वल टू घेतलं 2 प्लस 3 आहे. आता यातला रिअल पार्ट कोणता आहे? रिअल पार्ट आहे 2 म्हणजे तो झाला अल्फा आणि इमॅजिनरी पार्ट आहे 3 म्हणजे तो झाला बीटा. मी फक्त फॉर्म्युल्यात पुट करतोय. सो हा झाला माझा वायसी फॉर कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट. अल्फा पुट केला, बीटा पुट केलं, आन्सर संपलं. सेम मी आता कॉम्प्लेक्स अँड रिपीटेड साठी करणार आहे. जे मी रिअल अँड डिस्टिंक्टच्या रिअल अँड रिपीटेड मी छोटेसे चेंज केले तेच मी इथे छोटासा चेंज करणार आहे. तो चेंज काय बघा, ई रेस टू अल्फा एक्स हा तसाच, ई रेस टू अल्फा एक्स तसाच, C1 च्या ऐवजी C1x प्लस C2 कॉस बीटा एक्स आणि C2 च्या ऐवजी C3x प्लस C4 साइन बीटा एक्स. सो मी फक्त C1 च्या ऐवजी C1x प्लस C2 लिहिलं, C2 च्या ऐवजी C3x प्लस C4 लिहिलं. बाकी अल्फाच्या जागेवर अल्फा रिअल पार्ट, बीटाच्या जागेवर बीटा इमॅजिनरी पार्ट. आता रूट रिपीट होतात ते कसं दिसणार आहे? 2 प्लस ऑर मायनस I3, 2 प्लस ऑर मायनस I3. सो हा झाला आपला कॉम्प्लेक्स बट रिपीटेड. सो हे झाले आपले 4 महत्वाचे फॉर्म्युले. सगळ्यात पहिला होता रिअल अँड डिस्टिंक्ट, रिअल अँड रिपीटेड, इमॅजिनरी और कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट अँड कॉम्प्लेक्स अँड रिपीटेड. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण यावरती बेस्ड असणारे खूप सारे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. वेगवेगळ्या न्यूमेरिकल्सला टॅकल करायचं कसं करायचं, त्याचे रूट्स कसे काढायचे आणि ह्या कॉम्बिनेशन मध्ये त्यांना कसं ठेवायचं. कधी कधी असं होतं की रूट्स ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल रिअल पण असतो आणि कॉम्प्लेक्स पण असतो, मिक्स्ड असतात. अशा वेळेला वेगवेगळे फॉर्म्युले एकत्र कसे वापरायचे आणि हे सगळं आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. थँक्यू.